आधार आणि मतदार ओळखपत्रांनंतर आता पासपोर्ट देखील तुमच्या नागरिकत्वाचा अंतिम पुरावा मानला जाणार नाही. या परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानामुळे सध्या देशभरात एक नवीन वाद सुरू झाला आहे. पासपोर्ट केवळ भारतीय नागरिकांनाच दिला जात असला तरी तो केवळ एक आंतरराष्ट्रीय प्रवास दस्तऐवज आहे आणि तो भारत सरकारची मालमत्ता आहे, असं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. यामुळे देशात नागरिकत्वाचा अंतिम आणि ठोस पुरावा नेमका कोणता असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड हा केवळ ओळखीचा पुरावा असून तो नागरिकत्वाचा दाखला नाही असं स्पष्ट केलं होतं. तसेच मतदार ओळखपत्राचा मुख्य उद्देश केवळ मतदानाचा अधिकार देणं हाच आहे. मग कायद्यानुसार भारताचा नागरिक कोण? तर 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 दरम्यान भारतात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती जन्मजात भारतीय नागरिक आहे. 1 जुलै 1987 नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या आई वडिलांपैकी एकाचं भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. तर 3 डिसेंबर 2004 नंतर जन्मलेल्या मुलांसाठी आई वडील दोनही भारतीय असावेत किंवा त्यापैकी एक जण अवैध स्थलांतरित नसावा असा कडक नियम आहे. अशा स्थितीत केवळ ओळखीचं कागदपत्र असणं म्हणजे नागरिकत्व सिद्ध होणे नाही, हे यावरून स्पष्ट होतं.